कांद्यामध्ये रवा टाकून तर पहा. आठवड्यातून 4 वेळा ही रेसिपी बनवल्याशिवाय राहणार नाही. एवढी भन्नाट आणि चविष्ट ही रेसिपी बनून तयार होते. तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा रोजच्या नाश्त्यासाठी सुद्धा आपण अगदी झटपट पद्धतीने बनवू शकतो. आणि विशेष म्हणजे ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे, त्यामुळे मुलेसुद्धा हे आवडीने खातील. तर मंडळी, आपण सगळ्यात आधी इथे मी 2 कांदे उभ्या साईजचे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आता हे एका बाउलमध्ये काढलेले आहेत. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे. आता हळद घातल्यानंतर इथे मी धन्याची पूड घातलेली आहे 1 चमचा आणि 1 चमचा जिरेसुद्धा मी इथे घातलेले आहेत. जिरेपूडसुद्धा घालू शकता. तर यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा किंवा तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात. आता यानंतर इथे मी काळे तीळ घातलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पांढरे तीळसुद्धा घालू शकतात किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता यानंतर आपण सगळे मसाले आणि मीठ घातल्यानंतर या कांद्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले या कांद्याला लागले गेले पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर यामध्ये मी 1 वाटी रवा घातलेला आहे. तर रव्याचं प्रमाण तुम्हाला नाश्ता किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात आणि होईल तेवढा आपल्याला इथे या रेसिपीसाठी बारीक रवाच घ्यायचा आहे. नसेल तर तुम्ही त्याला थोडंसं फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल मिक्सरला. आता त्यानंतर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठसुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे पीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर बनवत आहे. एकदम पाणी नका घालू, थोडं थोडं घाला म्हणजे अंदाजा येईल. आता यानंतर यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आपल्याला याला एक 10 मिनटासाठी रेस्टसाठी ठेवायचा आहे, जेणेकरून हा रवा आहे ना तर तो फुलून येईल. त्यामुळे आपल्याला याला चांगलं असं मिक्स करायचं आहे. थोडं पाणी जास्तच घाला, जास्त पण असं घट्ट नका ठेवू, कारण रवा हा पाणी पितो आणि त्यानंतर तो फुगतो. त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच घाला. तर आता याला 10 मिनटासाठी मी इथे झाकून ठेवलेलं आहे. तर हे पहा, 10 मिनटानंतर आपण याला चेक करूया. तर हे पहा, अशा पद्धतीने आपलं पीठ बनून तयार आहे. तर मंडळी, आपण आज कांद्याचे आणि रव्याचे थालीपीठ बनवणार आहोत. तर आता आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवते मी पीठ, पहा अशा पद्धतीने बनवून तयार आहे. तर आता आपण लगेच याचं थालीपीठ बनवून घेऊयात. तर इथे मी एक सुती कापड घेतलेलं आहे. त्यावरती थोडंसं अशा पद्धतीने आपल्याला पाणी घालायचं आहे, थोडं ओलं करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ खाली चिटकत नाही आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण इथे थालीपीठ बनवू शकतो. तर इथे मी अशा पद्धतीचे थालीपीठ बनवून घेत आहे. होईल तेवढं याला पातळ करायचं आणि अशा पद्धतीने यामध्ये छोटे छोटे होल करून घ्यायचे, जेणेकरून हे थालीपीठ आतपर्यंत छान असे भाजल्या पण जातात आणि चवीलाही छान लागतात. आता आपण याला भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान असा गरम झाला की यावरती अलगद हाताने हे थालीपीठ सोडून घ्यायचे आहे आपल्याला आणि यावरती थोडेसे काळे तीळ मी घातलेले आहेत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पांढरे तीळसुद्धा यावरून घालू शकतात किंवा नाही घातले, स्किप केले तरीसुद्धा चालेल. पण अशा पद्धतीने जर डेकोरेट करून आपण मुलांना दिलं ना तर मुलांना वेगळाच असा नाश्ता वाटतो आणि ते आवडीने खातात. त्यामुळे नक्की घाला. थोडंसं तेल घालायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर, तूप काहीही इथे घालू शकतात. आता याला 2 मिनटानंतर पलटवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे कमी गॅसवरती
हे थालीपीठ आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. जेवढे तुम्ही याला छान भाजणार ना, लाल होईपर्यंत, तेवढी याला चव छान येते. त्यामुळे कमी गॅसवरती छान असे आपल्याला याला भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे आतपर्यंतसुद्धा भाजले जातात, कच्चे राहत नाहीत. तर मंडळी, हे पहा, आपले थालीपीठ बनून तयार आहे. तुम्ही हे थालीपीठ नारळाच्या चटणीसोबत, दह्यासोबत, सॉससोबत किंवा नुसतेही असे जरी खाल्ले ना, तरीसुद्धा हे चवीला अप्रतिम असे लागतात. तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते, आणि मी तुमचे धन्यवाद करू शकेल. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.